दुर्दैव आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला. म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला, मी त्याचं मनापासून स्वागत करते. ते काय म्हणाले, ज्या OSD किंवा PS वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी, यांना आम्ही ठेवणार नाही. जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं, मी मनापासून त्याचं स्वागत करते. पण मग एक निर्णय OSD ला आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय? जर OSD आणि PA ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही. तर जर OSD आणि PA यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार. कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं त्यांच्याही पक्षात दबाव वाढतोय की दुसरा एक प्रवाह त्यांच्या पक्षात एक की नको आरोप होत राहतात. त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं मला माहिती नाही. मी नैतिकतेवर विश्वास ठेवते. या महाराष्ट्रामध्ये नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि मला माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे. कारण का काल मला खूप आनंद वाटला त्यांचं पब्लिक स्टेटमेंट आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप, इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही. OSD आणि PA हा असा ठेवता येणार नाही. माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा OSD आणि PA ना, हा कसं न्याय आहे मला काय नैतिकतेच्या ह्याच्यावर आधी मंत्र्यांनी पाहिलेलं की नैतिकता आणि यांची भेटच नाही कधी झाली. ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे सुरेश दास असं काय बोलतात. आता ते खरं वाटायला लागलं. कारण का बघा ना, एक्स्टॉर्शनचा आरोप, त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप, म्हणजे आरोप झालेले सांगते, मी आरोप करत नाहीये. प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार. हे आरोप मी एकटी करत नाही, सगळे लोक बोलतात. त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं. भ्रष्टाचार, खंडणी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, कौटुंबिक हिंसाचार, राहिलंय काय मला सांगा ना? कुठली कंप्लेन राहिली आहे? दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा. तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार, एक्स्टॉर्शन, या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता, माझं काहीच म्हणणं नाही. किंवा ज्यांना 2 वर्ष आता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे, तर शिक्षा तर झालीच आहे ना, कोर्टाने केली आहे ती, काय आम्ही नाही केली. आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाहीये. मी नैतिकता आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, तर PA आणि OSD ला एक निर्णय, एक नियम कायदा, एकाच सरकारमध्ये नैतिकतेवर 2 नियम कायदे कसे असू शकतात, ते त्याच्यात समानता असली पाहिजे.